लेट्स प्ले. पहिला चेंडू वाईट. अतिरिक्त धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती वाईट स्वरूपाचे धावफलक वाढवेल. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला फिरकावून दिलाय सागर आंग्रे यांनी. 4 रन, चौकार. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धाव आली होती. ह्या चेंडूवरती बिग हिट. 4 रन, धावफलक वाढेल. धावफलकावरती 5 धावा नोंदवल्या जातील. पुन्हा एकदा बिग हिट करायचा प्रयत्न होता. वाईट स्वरूपाचा चेंडू असेल. पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा चेंडू. त्याच्यावरती आलेली अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धावफलक हलतं राहील. धावफलकावरती 6 धावा नोंदवल्या जातील. प्रदीपदादा जाधव, आपण आलात, आपले स्वागत आहे. मंचावरती स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा चेंडू. या षटकातला हा तिसरा वाईट स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती 7 धावा नोंदवल्या जातील. तगडा ताकदवर फलंदाज सागर. इथे पारितोषिक मिळते किरण दादांच्या प्रत्येक विकेटला सागरदादा साठे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक लागतंय. प्रत्येक विकेटला. सुंदर असा चेंडू डॉट स्वरूपाचा. धावफलकावरती 7 धावा नोंदवल्या आहेत. दिशा भरकटली. नो चेंडू असेल. धावपट्टीच्या बाहेर पडलेला चेंडू. ह्या चेंडूने धावफलक हलेल. 8 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. ऍडव्हान्टेज भेटेल सागर यांना. फ्री हिटचा चेंडू असेल हा. चला, वेळ वाचवायचा आहे आपल्याकडे. प्रथम 4 षटक हाताळण्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी दिला जातो. त्या वेळेमध्ये 4 षटक कंप्लीट करावे लागतात. पुढचा चेंडू किरण यांच्याकडून. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला फिरकावून दिलाय कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स, चौकार. सुंदर असा फटका. चौकाराने धावफलक वाढेल. धावफलकावरती 12 धावा नोंदवल्या जातील. सागरच्या बॅटमधून आलेला हा कव्हरच्या दिशेने चौकार. एक टप्पा घेत बॉलर चेंज केलाय. थोडासा किरण सर हाताच्या
प्रॉब्लेममुळे ओव्हर चेंज केली. षटक क्रमांक 1 मध्ये 3 चेंडू टाकले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी रोशन झोरे पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केलंय. कव्हरच्या दिशेने खेळलेला हा 2 बाउंड चौकार. या चौकाराने धावफलक वाढेल. धावफलकावरती 16 धावा नोंदवल्या आहेत. रोशनच्या पहिल्या चेंडूवरती षटक क्रमांक 1 मध्ये पहिल्या चेंडू आलेला बिग हिट. कव्हरच्या दिशेने खेळलेला चौकार. रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न होता. पॉवरफुल सक्सेसफुल 4 रन चौकार. सुंदर असा स्विच हिटचा खेळलेला फटका. सागर यांच्या बॅट मधून लगातारचे 4 चौकार 3 चौकार सुंदर असे एकाच दिशेने खेळलेले. धावफलकावरती 20 धावा. खोलवर स्वरूपाचा चेंडू होता. 1 धाव तो घेतलीत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिस फील्ड. त्याच्यावरती आलेला पुन्हा एकदा एक सिंगल. 2 धावा या चेंडूवरती भेटल्या. 2 धावेने धावफलक वाढेल. षटक क्रमांक 1 च्या अखेरीस धावफलकावरती 22 धावा नोंदवल्यात. अतिशय मागडं असं षटक. पॉवर प्लेच्या धावामध्ये 22 धावा नोंदवल्यात. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होत आहे रवी मांडेकर. यांच्या पहिल्या मॅच मध्ये सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी. त्यामुळे रविदादा यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा भेटला होता पहिल्या मॅच मध्ये. ह्यावेळेस वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहे रवी मांडेकर. तर पहिला चेंडू फेस करत आहे नितीन हगवणे. 6 चेंडू 6 षटकार मारणारे नितीन हगवणे पहिल्या चेंडूवरती बाद होतात. सुंदर असा चेंडू. त्याच्यावरती आलेली ही विकेट. मोठी विकेट. मोठा मासा गाळायला लागलाय रवी यांच्या पहिल्या चेंडूवरती. अग पोरी फसलीस ग. विकेटला वाजवायचं. आल्या आल्या जाऊ नका. आल्या आल्या जाऊ नका. थँक्यू. नेक्स्ट बॅटर भरत दादा मांजिरे. पहिल्या चेंडूवरती मिळालेली विकेट. कट करायचा प्रयत्न जरूर होता है चेंडूवरती, परंतु सुंदर असा चेंडू वेगवान डॉट स्वरूपाचा. धावफलकावरती 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही पॉवर प्लेचा सुंदर असा फटका. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 रन षटकार. आलीच कुठून कशाला बाया तू खातीचा एवढा भाव घे. आलीच कुठून कशाला बाया तू खातीचा एवढा भाव. भल्या भल्यांना जाऊन विचार.
सुंदर असा फटका भरत दादांच्या बॅट मधून आलेला धावफलक वाढवेल. पुन्हा एकदा गुडगा टेक तमाशा देख चेरन षटकार. आलीच कुठून कशाला बाया तू खातीचा एवढा भाव ए आलीच कुठून कशाला बाया तू खातीचा एवढा भाव. भल्या भल्यांना जाऊन विचार फक्त माझं नाव भल्या भल्यांना जाऊन विचार फक्त माझं नाव भल्या भल्यांना जाऊन विचार फक्त हिचं नाव भल्या भल्यांना जाऊन विचार फक्त हिचं नाव. थँक्यू डीजे. मॅच बॉल आलाय. सुंदर असा पॅडल स्वीपचा फटका भरत दादा यांच्या बॅट मधून पाहायला भेटला. मोठं आक्रमण चढवलंय रवी यांच्यावरती. पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा फटका होता हवेमध्ये. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये एक टप्पा घेत 4 रन चौकार. अग अग पोरी फसलीस ग. सुंदर असा फटका त्याच्यावर आलेला चौकार. मोठं आक्रमण चढवलंय रवी यांच्यावरती. भरत दादा मांजरे यांनी फुलटा स्वरूपाचा चेंडू होता पॉइंटला खेळून काढलाय. थोडीशी मिसफिल्ड त्याच्यावरती आलेली एक धाव. दुसरीचा प्रयत्न जरूर केला होता त्वरित थ्रो केला त्याच्यावरती आलेली एक धाव. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ह्या ओव्हरमध्ये 17 धावा रवी यांनी खर्च केल्या. 39 धावा एका गड्याच्या मोबदले. षटक क्रमांक 2 च्या अखेरीस धावफलकावरती 39 धावा नोंदवलेल्या आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी थोडीशी रणनीती. बॉलिंग मध्ये चेंजेस. रवी लायगुडे षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. भरत दादांची बॅट अतिशय सुंदर असे फटके दाखवते. 5 चेंडू 17 धाव्यांची खेळी करत आपल्या संघासाठी सुंदर अशी खेळी. सुंदर असा चेंडू होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता. त्वरित थ्रो आला. नकार कळवलाय. त्याच्यावरती आलेली एक धाव. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती 40 धावा नोंदवल्या जातील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता स्ट्राईकला असेल सागर अंग्रे. पुढचा चेंडू खोलवर स्वरूपाचा चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने फिरकावून दिलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न कव्हरला खेळलेला हा चेंडू. त्याच्यावरती आलेल्या ह्या 2 धावा. 2 धावेने धावफलक हलत राहील. धावफलकावरती 42 धावा नोंदवल्या जातील. सुंदर असा फटका. रिव्हर्स स्वीट शीटचा प्रयत्न जरूर केला होता. मिस. डॉट स्वरूपाचा चेंडू. सुंदर असा फटका होता. 1 बाउंड चौकार. 4 धावा.
पुन्हा एकदा आलेला हात चौकार, कडक फटका. या चौकाराने बुकुम संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. धावफलकावरती 50 धावा नोंदवल्या जातील. सुंदर असे पार्टनरशिप भरतदादा मांजरे आणि सागर आंग्रे यांच्या खेळीतून. पुन्हा शेपल होऊन खेळायचा प्रयत्न जरूर होता. छेरन षटकार. थँक्यू डीजे. चला वेळ वाचवायचा आहे. सुंदर असा शेपल होऊन खेळलेला फटका सागर आंग्रे यांच्या बॅटमधून 6 रनासाठी. 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती 56 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी रवी मांडेकर. तर स्ट्राईकला असेल भरतदादा मांजरे. सुंदर अशी फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून सुद्धा साकारली जाते आपल्या संघासाठी. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. शेपल होऊन खेळायचा प्रयत्न. थोडं जजमेंट चुकलं फिल्डरचं. त्याच्यावरती आलेला चौकार. 4 धावेने धावफलक वाढेल. पहिल्या चेंडूवरती आलेली बिग हिट. 60 धावांनी धावफलक 4 धाव्यांनी धावफलक वाढेल. धावफलकावरती 60 धावा नोंदवल्या जातील. रवी मांडेकर यांच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. सुंदर असा कॅच. मोठी विकेट. मयूर लायगुडे यांच्याकडून सुंदर असा कॅच. मोठी विकेट भेटली रवी यांना. 60 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कृपया बॅट्समन नेम कळवायचंय. आपल्या 12वा 12th मॅन पण पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. नाहीतर 2 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल असा आयोजकांचा निरोप आलाय. सो मयूर ओके. सुंदर असा चेंडू. डॉट. धावफलकावरती 60 धावा नोंदवलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
सुंदर असा फटका सागर सरांच्या बॅटमधून 6 रन षटकार. धावफलकावरती 67 धावा. सुंदर असे बॅटिंग. 13 चेंडू 40 धाव्या. पुन्हा एकदा 6 रन षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये रवी दादा यांनी 17 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 17 धावा खर्च केलेल्या आहेत. धावफलकावरती 73 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॉल द्या आतमध्ये. जुना अजून एक षटक बाकी असेल. धावफलकावरती 73 धावा. सागर अंगरे अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत आहे. 14 चेंडू मध्ये 46 धाव्यांची खेळी करत आहे. आजच्या दिवसातलं तिसरं अर्धशतक पाहायला भेटेल का सागर अंगरे यांच्या बॅटमधून. सुंदर अशी फलंदाजी. 14 चेंडू 46 धाव्यांची. षटक क्रमांक लास्ट हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. ते हाताळण्यासाठी रोहित. षटक क्रमांक शेवटचं रोहित हाताळत आहे. सुंदर असा चेंडू. बोल्ड. क्लीन बोल्ड. पहिल्या चेंडूवरती बोल्ड करत असे सुंदर असा चेंडू हाताळला रोहितने. धावफलकावरती 73 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही षटक क्रमांक शेवटचं त्यामधले 5 चेंडू बाकी असतील. मयूर कदम नेक्स्ट बॅटर. मयूर कदम सज्ज होत आहे. सुंदर असा फटका. बिग हिट करायचा प्रयत्न जरूर होता. हवेमध्ये चेंडू मिसफील्ड. कॅच सोडलाय. त्यावरती आलेले 2 धावा. तिसरे धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. चुकीच्या दिशेने थ्रो. त्याच्यावरती आलेले ह्या 3 धावा. सागर अंगरे 14 चेंडू 46 धाव्यांची खेळी करत आहे. आजच्या दिवसातील तिसरे अर्धशतक सागर अंगरे यांच्या बॅटमधून पाहायला भेटेल का. धावफलकावरती 76 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 4 चेंडू बाकी असतील षटक क्रमांक 5 मधल्या. पुन्हा एकदा अभिगेट करायचा प्रयत्न होता. डॉट स्वरूपाचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी रोहित करत आहे. पहिल्या चेंडूवरती बोल्ड केला होता. नंतरच्या चेंडूवरती कॅच जरूर उडला होता. थोडीशी मिसफील्ड. त्या मिसफील्ड वरती आलेले 3 धावा. डॉट चेंडू. वाईट स्वरूपाचा चेंडू. दिशा भरकटली थोडीशी.
वाईटच्या स्वरूपाने धावफलक वाढेल. धावफलकावरती 77 धावा. सागर अंगरे शेपल होऊन खेळायचा प्रयत्न जरूर होता. फुलटा स्वरूपाचा चेंडू त्याला फिरकावून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 रन षटकार. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने नो बॉल साठी. डिसिजन आपल्याला कळवला जाईल. फेअर डिलिव्हरी असेल. सागर आंग्रे यांचं अर्धशतक पूर्ण झालंय. 16 चेंडू 52 धावेंची खेळी करत सागर अंगरे आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये तब्बल आणि तब्बल धावफलकावरती 83 धावा. डॉट स्वरूपाचा चेंडू. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. बिग हिट करायचा प्रयत्न. हेलिकॉप्टर उडवलाय. 6 रन षटकार. धावफलकावरती धावा षटकाराच्या मदतीने आहेत 89. तर टार्गेट दिलंय 90 धाव्यांचं. वाळीण डोंगरगाव संघाला. चला विनंती आहे दोन्ही संघांना, एका संघाने लाईनीत बाहेर जायचंय तर दुसऱ्या संघाने लाईनीत आतमध्ये यायचंय. नव्वद धाव्यांचं टार्गेट वाळीण डोंगरगाव संघाला दिलंय. सुंदर अशी फलंदाजी सागर अंगरे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आजच्या दिवसातलं तिसरं अर्धशतक सागर अंगरे यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळालं. दिलदार मनाचा वाढीव तुमचा दिलदार मनाचा रुबाब. चला वेळ वाचवायचा आहे. मॅच चालू करून घ्यायचे. या डावाची दुसरी इनिंग. टार्गेट दिलंय 90 धाव्यांचं बुकुम संघाने वाळीण डोंगरगाव या संघाला.
ओपनिंग पेअर रोशन झोरे आणि मयूर लायगुडे हे दोघं मैदानात दाखल होत आहेत. तर षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी भरत दादा मांजेरे. पॉवर प्लेचं षटक. लेट्स प्ले. 2:43 पहिला चेंडू पडला जाईल. स्ट्राईकला रोशन झोरे. पहिल्या चेंडूवरती फिरकावून दिलाय. 6 रन षटकार. सुंदर असा फटका पुल शॉट. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळखला जाणारा प्लेयर रोशन झोरे. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी. ओपनिंग पेअर मध्ये खेळत असलेला खेळाडू. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. 6 रन. पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये. त्याला पाठवलाय पार्किंग. लगातारचे 2 बिग हिट. पहिल्या चेंडूवर ते पुलचा शॉट. दुसऱ्या चेंडूवर ते ओव्हर पिच होता, त्याला पण पाठवला सीमारेषे पार. पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू. 6 रन षटकार. लगातारचे 3 बिग हिट. लगातारचे 3 षटकार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू. त्याच्यावरती आलेला चौकार. चौकाराने धावफलक वाढेल. धावफलकावरती तब्बल पहिल्या 4 चेंडू मध्ये 22 धावा कुठून काढल्यात. भरत आबा मांजेरे यांच्यावरती चढवलेलं मोठं आक्रमण रोशन झोरे यांच्या बॅटमधून. 4 चेंडू 22 धावा. खोलवर स्वरूपाचा चेंडू होता. डिफेंड केलाय. त्याच्यावरती आलेली एक सिंगल. सुंदर असा चेंडू होतळला. पहिल्या 4 चेंडूवरती जरूर बिग हिट आले होते, परंतु 5व्या चेंडूवरती सुंदर असा चेंडू होतळला. धावफलकावरती 23 धावा. रोशन झोरे अतिशय सुंदर अशी फटकेबाजी आपल्या संघासाठी करत आहे. शॉर्ट चेंडू होता, त्याला फिरकावून दिलाय. 1 बाउंड चौकार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये भरतआबा मांजरे यांच्यावरती चढवलेलं मोठं आक्रमण. पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा कुठून काढल्यात. अजूनही 24 चेंडू आणि 63 धाव्यांची गरज. 24 चेंडू 63. पॉवर प्लेचं दुसरं षटक. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय साहिल. पहिल्या षटकामध्ये अतिशय मोठं आक्रमण रोशन झोरे यांनी चढवलं होतं.
पहिला चेंडू दिशा भरकटलीत. पंचांचा निर्णय वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, खराब चेंडू. खोलवर स्वरूपाचा चेंडू होता, त्याच्यावरती आलेली एक धाव. सुंदर असं रनिंग. एका धावेने धावफलक वाढेल. 29 धावा धावफलकावरती नोंदवतील. मयूर लायगुडे आता स्ट्राईकला असेल. एक चेंडू खेळला होता, त्याच्यावर एक चौकार खेळला होता. पुन्हा एकदा बिगिट केलाय, त्याच्यावरती आलेल्या चौकार. 1 बाउन्स, 4 धावा. शौकीनाचा मेळा भरला. मोठा फटका हे आधीच्या चेंडूवरती आलाय. पुन्हा एकदा तयार साईल. पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न होता. अतिशय वेगाने फिरवलेली बॅट. डॉट स्वरूपाचा चेंडू. धावफलकावरती 33 धावा. अजूनही 21 चेंडू मध्ये 57 धाव्यांची गरज ही वाळीण डोंगरगाव संघाला. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. साहिल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू बिगिट करायचा प्रयत्न होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण, टिपलेला कॅच. आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे केसा मदिग गंगावन केसा मदिग गंगावन न बुचुड्यात ग केवळा. मयूर लायगुडेच्या विकेटने पहिली विकेट ही वाळीण डोंगरगाव संघाची साहिलच्या स्वरूपात मिळाली. मयूर यांची जागा भरून काढण्यासाठी रविदादा सज्ज होत आहे. पहिला चेंडू बिगिट करायचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवरती डॉट स्वरूपाचा चेंडू. धावफलकावरती 33 धावा नोंदवल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि हा चेंडू झेलबाद, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉल. धावसंख्या झाली ती 34. एक गडी बाद. संग्राम दादा चषक आज 4था दिवस आणि 4थ्या दिवसातला चाललेला हा शेवटच्या लीगचा सामना. हा चेंडू शॉर्ट पिच होता आणि त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळलेला दिमागदार षटकार. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त. 40 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू 50 धावांची गरज. पहिल्या इनिंग मध्ये 89 धावा करीत आणि त्या 90 धावांचा पाठलाग करताना 2 षटकात 40 धावा कुठलेल्या आहेत.
वैयक्तिक दुसरं षटक घेऊन साहिल. हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कीपरच्या मागे सागर आंग्रे यांनी फुटबॉल खेळत अडवलेला चेंडू. मिळेल ती एक धाव. एका धावेने धाव संख्येत भर झाले ते 41. रवी मांडेकर आणि रोशन जोरी दोन फलंदाज. सागर आंग्रे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. यावेळेस हा फटका कव्हरच्या दिशेने खेळलेला एक धाव पूर्ण आणि एका धावेवरच समाधान. पुढील चेंडू. यावेळेस मोठा फटका. 6 धावा षटकार. कुस्तीत उतरला राजा माझा ग राजा माझा ग राजा. टांग मारून चितपट केला जोडीदाराला जोडीदाराला जोडीदाराला. थँक्यू थँक्यू. अगं बघा. 15 चेंडू 42 धावांची गरज. रोशन जोरी 8 चेंडू 31, तर रवी मांडेकर 4 चेंडू 7 धावांवर. यावेळेस रिव्हर्सचा फटका आणि हा देऊन जाईल 4 धावा चौकार. शॉर्ट पिच चेंडू आणि रोशन जोरी तयारच होते रिव्हर्स शॉट साठी. पुढील चेंडू. यावेळेस समोरच्या दिशेने षटकार. या षटकाराने धावसंख्या झाली ती 58. एक गडी बाद. थँक्यू थँक्यू. हा चेंडू डॉट बॉल. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 58. एक गडी बाद. 12 चेंडू 32 धावांची गरज. 12 चेंडू 32 धावा. 32 धावा 12 चेंडू. या येणाऱ्या 2 षटकात बघावं लागेल कुठला संघ बाजी मारतोय. रोशन जोरी तर 11 चेंडू 41 धावांवर खेळत असताना मागच्या षटकात 18 धावा कुठल्या रोशन यांनी. क्षेत्ररक्षणात काहीस बदल. 12 चेंडू 32. भरत माजिरे वैयक्तिक दुसरं तर सांघिक 64 षटक घेऊन. पहिला चेंडू ब्लॉक होता. एक चांगला चेंडू आबा यांच्याकडून. 11 चेंडू 31 धाव. पुढचा चेंडू. यावेळेस रोशन काय थांबायचं नाव घेत नाहीये आणि हा चेंडू षटकाराच्या दिशेने.
रोशन आपल्या वैयक्तिक 47 धावेंवर 12 चेंडू 47 धावा. पुढील चेंडू यावेळेस शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल. तीन 3.3 षटकाचा खेळ समाप्त. 65 धावा, एक गडी बाद. यावेळेस षटकार 6 धावा आणि या षटकाराने रोशन यांचा अर्धशतक पूर्ण. 53 धावा. फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या. 90 धावांचा चेस करत असताना रोशन यांनी वन साइड 14 चेंडू 53 धावा कुटलेल्या आहेत. आठ चेंडू 19 धावांची गरज. 8 चेंडू 19. पुढील चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावा चौकार. 7 चेंडू 15. अजूनही मॅच गेलेली नाहीये. क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडू पर्यंत काय होईल कोणी सांगू शकत नाही. उरवडे कॅप्टन, चला पुढचा टॉस घ्यायचा आहे. यावेळेस हो वाईट आणि 4 अशा आलेल्या 5 धावा. शुभम ऑडिओ. सात चेंडू 10 धावांची गरज. यावेळेस नो बॉल. विकेटच्या बाहेर पडलेला टप्पा आणि त्यावर पंचांनी दिलेला हा नो बॉल. रिव्ह्यू घेतला आहे गोलंदाजी करत असलेल्या संघाने. नो चेंडू. पंचांचा कॉल नो बॉल. धावसंख्या झाली ती 80. फ्री हिट. यावेळेस कॅच होता परंतु फ्री हिट होती. षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती 82. 6 चेंडू 8 धावांची गरज. एक चांगला चेस, मोठी धावसंख्या चेस करत असताना
6 चेंडू 8 वर येऊन ठेपलेला हा सामना. सहा चेंडू 8. उरावडे संघाचे संघनायक कृपया टॉस साठी या. आणि कोण हारणार? जिंकणार ते दुसरी मॅच आहे. ओ यावेळेस चांगला चेंडू. पहिला चेंडू तर डॉट आलाय. शेवटचे 5 चेंडू 8. या सामन्यात जो संघ हरेल तो पुढचा सामना उरावडे संघासोबत खेळेल. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून 4-4-4 चौकार. थँक्यू टीजी, थँक्यू. शेवटचे 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. हो हा चेंडू व्हाईट बॉल. तब्बल 90 धाव्यांच्या चेस होईल का या सामन्यात बघावं लागेल. 4 चेंडू 3. आता काहीही होऊ शकतं. क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं. हो व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलची गरज नाहीये सध्या. 4 चेंडू 2 धावा. आणि हा चेंडू खेळलाय तो चौकाराच्या दिशेने आणि 4 धावा चौकार. चला भुकुम संघ उरवडे, चला लवकर लवकर, नाही तर सामना 4 षटकांचा खेळवण्यात येईल. कारण वेळेअभावी सामना 4 षटकांचा पण होऊ शकतो. प्री क्वार्टरचा पहिला सामना उरवडे विरुद्ध बुकुम क्रिकेट क्लब बुकुम. नाणेफेक करतील अविनाश भाऊ जाधव. इंजिनियर मिस्टर अविनाश भाऊ जाधव. भुकुम संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तरी संघाला विनंती आहे लवकर लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या.
उरवडे संघाला विनंती आहे की आपले सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवा.